मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना सेवेत न घेतल्यास मंत्रालयावर पायी दिंडी काढणार, तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा. महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार देण्याचं काम करण्यात आलं. परंतु 11 महिन्यानंतर या युवकांना कामावरून कमी करण्यात आलं असून सुमारे 1,34,000 प्रशिक्षणार्थी सध्या बेरोजगार आहेत. सदर खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थ्यांना नोकर भरतीमध्ये 10% आरक्षण आणि स्वयंरोजगारासाठी 6 लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. संबंधित खात्याच्या सांगली जिल्ह्यातील आयुक्त यांनी 4.5 चा मुद्दा वर्ग करण्यात आला असून सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या कार्यालयात गरज असेल अशा ठिकाणी या प्रशिक्षणार्थ्यांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असाच निर्णय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात यावा अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे. अन्यथा महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन सांगलीमधून मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढणार असल्याचा इशाराही तुकाराम बाबा महाराज यांनी दिलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून गेल्या वेळेस आम्ही 25/6/2026 ला माननीय कलेक्टर साहेबांना ज्या आयुक्त त्यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये म्हणलं होतं की आमच्या मागण्या ज्या आहेत युवा अधिवेशनाच्या त्या अनुषंगाने ज्या ज्या पद्धतीने मंगल प्रभात लोढा खात्याचे मंत्री आहेत त्यांनी ज्या पद्धतीची घोषणा केली ती 10% आरक्षण असेल, 6 लाख रुपये व्याजी असेल, अशा पद्धती भूमिका होती. त्यावरती आम्ही मागणी केली. तर आमच्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या काळामध्ये उपोषण आंदोलन करण्याचा इशारा, मोर्चा देखील करण्याचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने त्याची गंभीर दखल घेऊन माननीय कलेक्टर साहेबांनी आयुक्त मॅडम यांनी सुंदर पत्र काढलं. त्या पत्रामध्ये 4.5 चा मुद्दा जो होता तो मुद्दा गेले अनेक दिवस वगळला गेला होता. तो मुद्दा त्यामध्ये करून त्या मुद्द्याच्या अनुषंगाने राज्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हे पत्र निघालेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये असं म्हणलं की त्या आस्थापनामध्ये ज्यांना ज्यांना गरज असते त्या ठिकाणी त्या मुलांना रोजगार उपलब्ध करून घ्यावं. माझी विनंती आहे की ते पत्र निघालं त्या पत्राचं स्वागतच आहे. त्या संदर्भात प्रशासकाचं मनापासून आभार मानतो. पण नुसतंच ते पत्र सांगली जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं पत्र निघणं गरजेचं आहे. नुसतंच पत्र निघणं गरजेचं नसून त्यामध्ये 10.5 चा मुद्दा जो आहे, 4.5 चा जो मुद्दा आहे त्या 4 मुद्द्याच्या अनुसार त्या मुलांना रोजगार होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 10% आरक्षण ज्या पद्धतीने त्याचा उल्लेख त्या पत्रामध्ये होणं गरजेचं आहे. एवढे 6 लाख रुपये आपण देतो म्हणतो तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठल्या मुलांना पत्र त्या माध्यमातून 1 रुपये मिळाला ते देखील त्या ठिकाणी ज्याचं वय मर्यादा संपलेलं आहे त्या मुलांना त्याचा उपयुक्त होऊन जाईल. असे वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुसार पुन्हा एकदा माननीय कलेक्टर साहेब आयुक्त मॅडमांना पत्र दिलेलं आहे. आमच्या मागण्या जर येणाऱ्या काळामध्ये ह्या मागण्या होत किती हेलपाटे खावं, किती जन्म होऊन येणार पाणी वाहता मिळणार कलेक्टर ऑफिसला हेलपाटे खाऊन माणूस म्हणून जायची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. माझी सरकार महबूब विनंती आहे, या मुलांचा अंत बघू नका, त्या मुलांना वाऱ्यावरती खेळू नका. एक पत्र दाखवलं समाधान वाटलं म्हणून आम्ही गम असतो असं नाही. जवळपर्यंत हे मुलं ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी कायमचा रोजगार उपलब्ध होत नाही किंवा तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असतील आवश्यकतेप्रमाणे नाशिकला एवढ्या मोठ्या प्रमाणात कुंभमेळा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती चालू आहे. तिथं मुलं हजारो मुलं काम केलेले त्या मुलांचा अनुभव त्या ठिकाणी या मुलांना 6,000, 8,000, 10,000 आहे त्या पगारावरती काम करणारे मुलं तयार आहेत. तरी देखील हे सरकार वाऱ्यावरती सोडते. जर या मुलांना रोजगार उपलब्ध होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये तुकाराम बाबा स्टेशन बागडे व मानवते संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी नव्हे तर सांगलीतून मोठ्या प्रमाणात पायी दिंडी करून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही या माध्यमातून